कोल्हापूरमधून गेलो आम्ही लोणावळ्याला. स्टेशनमधून उतरल्यानंतर लगेचच बस स्टॉप आहे आणि या बस स्टॉपवरून साधारण 9-9:30 वाजता वेट एन्ड जॉयसाठी बस आहे. निगडीला जाणाऱ्या बसमध्ये बसून आपण वेट एन्ड जॉयला पोहोचलो. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आता लोणावळ्याला आलेलो आहे आणि वेट एन्ड जॉय वॉटर पार्क बघू शकता आणि अम्युजमेंट पार्क सुद्धा या ठिकाणी आहे. आज आणि याची सफर आपण करणार आहोत आणि यंगस्टर्स भरपूर आलेले आहेत, खूप एन्जॉय इथं करणार आहेत. तर आपण वेट एन्ड जॉयमध्ये आज जाणार आहोत. काय काय सोयी सुविधा आहे सगळी माहिती आज आपण घेणार आहे. चला, येताय तुम्ही माझ्याबरोबर. किंवा तुम्ही पर्सनल गाडी करून गेला तर तुम्ही गुगल मॅपवर वेट एन्ड जॉय सर्च केलं तर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. आतमध्ये गेलो, त्यानंतर बॅग चेकिंग झालं. एका भव्य अशा कमानीमधनं आतमध्ये एंट्री केली. या ठिकाणी मोठा असा वेटिंग एरिया होता. हा सगळा मॅप सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळतो. या मॅपवर कुठं काय आहे सगळं दिलेलं आहे. तिकीट काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ऑफर सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीनं या ठिकाणचं बुकिंग होतं. तुम्ही वेट एन्ड जॉयच्या वेबसाईटला जाऊन हे बुकिंग बघू शकता, रेट सुद्धा बघू शकता. मी सुद्धा फोटो काढले आणि तिकीट घेण्यासाठी गेलो. तिकीट घेतलं आणि एन्जॉय करत आतमध्ये गेलो. सुरुवातीलाच कारंजे, मोठ्या कमानी आणि पहिल्यांदा वॉटर पार्क कडे गेलो. आतमध्ये गेल्यावर रेंटवर आपल्याला स्विमिंग कॉस्ट्युम मिळू शकतो किंवा विकतही मिळू शकतो. सुरुवातीला गेल्याच आपल्याला हा स्विमिंग पूल बघायला मिळतो आणि या ठिकाणी आहेत फॅमिली राईड्स. एकाच बादलीमध्ये अंग भिजून गेलं. थंडगार पाणी होतं. सुरुवात तर खूपच मस्त झाली होती. वेगवेगळ्या राईड्स आम्ही ट्राय केल्या. या ठिकाणी फॅमिली ग्रुप सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आले होते. अशा तऱ्हेने पहिली राईड मी केली आणि खूपच भन्नाट होती आणि त्यानंतर वळालो मोठ्या राईडकडे. ही कसली भन्नाट आणि खतरनाक राईड आहे. एकदा गेला तर पुन्हा पुन्हा जावंसं वाटणार. विस्तीर्ण पसरलेलं हे वेट एन्ड जॉय आपल्याला बघायला मिळतं. या सगळ्यात मोठ्या राईड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा या गोष्टी आठवत राहतील आणि तुम्ही एक चांगले मस्त असे एक्सपिरियन्स तुम्ही घरी घेऊन जाल. त्यानंतर चालू झाला वेव्ह पूल. या ठिकाणी सगळ्यात मोठा वेव्ह पूल आहे आणि डीजे सुद्धा चांगली गाणी लावत होता. सगळं पब्लिक घुमा लागलं. चांगला तास दीड तास यामध्ये आम्ही एन्जॉय केला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक स्पेशल राईड करायला गेलो. ही राईड मला सगळ्यात आवडलेली राईड आहे. या राईडमध्ये काही करायचं नाही, मस्तपैकी पाण्यावर तरंगत राहायचं आहे. मोठ्या मोठ्या लाटा येतात आणि आपल्याला पुढे ढकलतात. सगळा एन्जॉय झाल्यानंतर आम्ही गेलो जेवायला. मोठाच्या मोठा हॉल आहे आणि बुफे सिस्टीम या ठिकाणी आहे. तर जेवणामध्ये पनीरची भाजी, पुरी, जिलेबी असा सगळा बेत होता. तर मित्रांनो, आता संध्याकाळ झालेली आहे आणि खूपच मस्त वातावरण झालेलं आहे आणि अम्युजमेंट पार्क या ठिकाणी आलेलो आहे मी. खूप भारी भन्नाट अशा राईड आहेत.
आणि खूपच मजा येते मित्रांनो. आता एक राईड मी पूर्ण केली, आता दुसऱ्या राईडमध्ये आलेलो आहे. चला ट्राय करूया एक एक. आतमध्ये गेल्यावर नजर पडली ती म्हणजे मोठ्या एका टॉवरकडं आणि त्याच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांकडं. आम्हालाही वाटलं ही राईड केलीच पाहिजे. आणि त्यानंतर गेलो आम्ही इलेक्ट्रिकल कारकडं. इलेक्ट्रिकल कार राईड. आम्ही मंचरवरून आले, आम्ही 22 जण. इथे येऊन खूप छान वाटलं. वॉटर पार्क मध्ये खूप छान, खूप भारी वाटलं येऊन. भारी वाटले. सगळे आवडले यांना. बघूया आता ही राईड कशी करतात. इलेक्ट्रिकल कार ही राईड खूप तुम्ही एन्जॉय करू शकता. तर खूपच भारी वाटायला लागलंय वातावरण मित्रांनो. मस्तपैकी माग कारंजा आहे आणि या कारंजाच्या समोर छान असे शिंतोडे उडतात. आता संध्याकाळ होते आणि संध्याकाळचं हे वातावरण एक नंबर आहे. एकापेक्षा एक भन्नाट राईड या ठिकाणी ट्राय केल्या. आणि त्यानंतर आम्ही गेलो चहा पिण्यासाठी. आणि त्यानंतर आम्ही गेलो 5D शो बघण्यासाठी. यामधलं आतलं शूटिंग मी दाखवू शकत नाही, तुम्ही स्वतःच एक्सपिरियन्स घ्या. खूपच भारी आहे. संध्याकाळ झाली आणि स्पेशल माझ्या आवडीच्या राईडमध्ये मी बसलो, एन्जॉय केला. पाय निघत नव्हते मित्रांनो. हा एक्सपिरियन्स खूपच भारी होता. नक्की एकदा भेट द्या तुम्ही सुद्धा.